नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन जाहिरात घेऊन आलेलो आहे। आनंदाची बातमी आहे, जे पदवीधर असतील, इव्हन तो 10वी पास उमेदवार असेल त्याच्यासाठी पण एक चांगली संधी जी आहे तर ती इथे आलेली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी जी जाहिरात जी आहे तर ती प्रकाशित केलेली मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं त्यांची जाहिरात आलेली आहे। ही जाहिरात प्रामुख्याने सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर यांच्यासाठी होती, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी आपलं नॉन टेकचे पण 2 पद देऊन दिलेले आहेत, एक कनिष्ठ लिपिकचं आणि भांडारपालचं। तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। आणि मित्रांनो, तुम्ही देखील या पदासाठी तयारी करत असाल तर याची आपण सर्वसमावेशक सरळ सेवा बॅच मित्रांनो लाईव्ह स्वरूपात सुरू करतोय। 5 नोव्हेंबर पासून डेली ही तुमची लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे। मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे सर्व विषय तुमचे कव्हर होतील मित्रांनो, इथं लाईव्ह स्वरूपात होणार आहे। म्हणून या बॅचला तुम्ही नक्की एनरोल करा, तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न मध्ये खूपच याचा जो आहे तो फायदा होईल मित्रांनो। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची 4/11/2025 रोजी आलेली जाहिरात, यांची जर जाहिरात पाहिली आपण ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी असे वेगवेगळ्या पदांसाठी आलेले। त्याच्यापैकी आपले जे 2 महत्त्वाचे पद आहेत बघा, कनिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक, आणि दुसरा आहे सहाय्यक भांडारपाल। तर याच्यासाठी कोणताही उमेदवार अर्ज करू शकतो। अर्ज हे 20 नोव्हेंबर पासून सुरू होत आहेत आणि 19 डिसेंबर पर्यंत हे अर्ज जे आहेत तर ते चालणार आहेत मित्रांनो। याच्यामध्ये कनिष्ठ लिपिकच्या जागा पाहिल्या तर किती जागा आहेत? 46 जागा आहेत, चांगल्या जागा आलेल्या आहेत। आपण बघा, एससी ला तर एक पण जागा नाही राखीव, मग ते अप्लाय करू शकतात का? करू शकतात। ओपनच्या जागांमधून अप्लाय करावं लागेल। एसटी साठी 3 जागा, विजे साठी 2 जागा, एनटीबी साठी 0, एनटीसी साठी 3, एनटीडी साठी 2, एसबीसी साठी 2, ओबीसीच्या 4, एससीबीसी 6 आणि ईडब्ल्यूएस 7 जागा, आणि राखीवच्या म्हणजे ओपन वाल्यांच्या 17 जागा इथं आपल्याला ज्या आहेत तर त्या अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन पाहायला मिळतं। पात्रता बघा, पेमेंट लिपिकचं आहे S6 19,900 63,200 एवढं वेतन आपल्याला पाहायला मिळतं। याच्यामध्ये कोणत्याही विद्यापीठाची पदवी चालणार आहे, वायसीएमओची पण पदवी चालणार आहे, परंतु सोबत तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे। आयदर मराठीचं 30चं सर्टिफिकेट लागेल किंवा इंग्लिशचं 40चं लागेल। दोन्ही एकमेकांना ऑर आहेत मित्रांनो, कोणतंही एकच लागेल। दोघांपैकी कोणतंही असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात, काही प्रॉब्लेम नाही येणार। त्याच्यानंतर सहाय्यक भांडारपाल गट क 13 जागा आहेत। याच्यामध्ये बघा, एससी ला जागा नाही, एसटी ला 2 जागा, विजेला 2 जागा, एनटीबी ला जागा नाही, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, ओबीसी ला 2, एससीबीसी ला 2, ईडब्ल्यूएस ला 1 आणि ओपनच्या या 4 जागा आपल्याला इथं बघायला मिळतात मित्रांनो। याची पण वेतन श्रेणी S6 आहे मित्रांनो। आणि तुम्हाला इथं एक विशेष वाटेल की इथं फक्त 10वी पास सांगितलेलं आहे, म्हणजे 10वी पास आणि पदवीधर दोघांचं पेमेंट हे सारखंच आहे। इथं मराठी टायपिंग पाहिजे आहे 30ची आणि इंग्लिश टायपिंग पाहिजे 40ची, दोघांपैकी कोणतंही असेल फॉर्म भरू शकतात। म्हणून ज्या उमेदवारांकडे ही याची पात्रता असेल ना, त्यांनी नक्की फॉर्म भरला पाहिजे मित्रांनो। पुढे परीक्षा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे तो समजून घ्या। बघा, लिपिक टंकलेखक आणि सहाय्यक भांडारपाल या दोघांना पॅटर्न जो आहे तर तो सेम आहे। मला आता एक याच्यात थोडं लॉजिक हे नाही कळालेलं आहे की सहाय्यक भांडारपाल हे पद 10वी पासवर आहे आणि इथं हे देताना 12वी म्हणजे पदवी करून टाकले, चुकून झालं असेल त्यांच्याकडून, ठीक आहे। बघा, लिपिक टंकलेखन मध्ये 4 विषय असतील तुम्हाला, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी। तांत्रिक विषय नसणार आहे, तांत्रिक विषय नसतो आपल्याला। 4 विषय आहेत, प्रत्येक विषयावर तुम्हाला 25 प्रश्न 25 प्रश्न 25 प्रश्न 25 प्रश्न। याचा दर्जा मराठी 12वी लेवलचं, इंग्रजी 12वी लेवलचं, जीके मात्र पदवी लेवलचं आणि रिझनिंग पदवी लेवलचं। जीके आणि रिझनिंग याचे दोन्ही प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत बघायला मिळतील। एकूण 100 प्रश्न असतील, गुण 200, म्हणजे काय, एका प्रश्नासाठी 2 गुण। याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असू शकते मित्रांनो, कारण की जाहिरातीमध्ये थोडा काहीतरी एक उल्लेख आलेला आहे, तो मग आपण पुढे नंतर पाहणारच आहोत। 2 तास इतका वेळ मिळणार आहे। त्यासोबतच सहाय्यक भांडारपाल जे पद 10वी पासवर आहे, परंतु त्याची डिफिकल्टी लेवल 12वी आणि पदवी इथं टाकून दिलेली, मे बी 10वी टाकायचं असेल त्यांना, पण हे त्यांच्याकडनं झालेले सेम पॅटर्न आहे, दोघांचा सेम पॅटर्न आहे। म्हणून जर कोणी इलिजिबल असेल तर दोन्हींकडे तुम्ही फॉर्म भरा। वयोमर्यादा 18 ते 38 आणि 18 ते 43 पर्यंत फॉर्म जे आहेत तर ते तुम्ही भरू शकतात। महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा किंवा कर्नाटकातील 865 गावांवर जे महाराष्ट्र शासनाने दावा ठोकलेला आहे त्यांच्यातील तो रहिवासी असावा तर तो फॉर्म भरू शकतो मित्रांनो। तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती जाणून घेतली। आगामी काळात याच्याविषयीची अन्य व्हिडिओ, याची तयारी कशी करावी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत, म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल नक्की जॉईन करून ठेवा। आणि तलाठी भरतीसाठीचे 5700 प्रश्नांचं हे जे बुक आहे याच्या माध्यमातून तुमची तयारी होणार आहे। सोबतच एक TCS IBPS गाईड पुस्तक आहे आपल्याकडे, ज्याच्या माध्यमातून तुमचे जी IBPS नुसार आता जी
येणार आहे, तर याचे बरेचसे तुम्हाला प्रश्न इथं बघायला मिळतील. तर या प्रश्नांच्या माध्यमातून तुमची एक चांगली तयारी होणार आहे, म्हणून तुम्ही हे पुस्तक नक्की ऑर्डर करू शकता. TCS IBPS एक्झाम गाईड म्हणून इग्नाइट पब्लिकेशनद्वारे आपण हे पब्लिश केलेलं आहे. आणि याची एक सर्वसमावेशक बॅच 5 नोव्हेंबर पासून लाईव्ह सुरू होते मित्रांनो. लाईव्ह यायचंय, लाईव्ह अभ्यास करायचा आहे, तर ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.